नमस्कार, एचडब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथील पिंपळवाडी गावात पाईप बॉम्ब बनवण्याच्या साहित्यासह तलवारी, भाले, कोयता, चिलखत यासारखे शस्त्र सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच दहशतवाद विरोधी पथकाने हा शस्त्रसाठा ताब्यात घेतला असून एका स्थानिक व्यक्तीकडे कसून चौकशी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या कुटुंबाची काळजी करू नये, माझ्यावर कोल्हापूरच्या मातीचे संस्कार झाले आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर टीका केली आहे. पवार यांनी कोल्हापुरात झालेल्या आघाडीच्या मेळाव्यात बोलताना हे म्हटले आहे. मोदींनी वर्ध्याच्या प्रचार सभेदरम्यान पवार यांच्या कुटुंबावर टीका केली होती. संयुक्त अरब अमिरातने दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला भारताकडे सोपवले आहे. निसार अहमद तांत्रे असं दहशतवाद्याचं नाव असून त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आले आहे. जैशचा हा दहशतवादी जम्मू काश्मीरमधील लेथपोरा येथे सीआरपीएफच्या तळावर डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड आहे. 30 आणि 31 डिसेंबरच्या रात्री झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे 5 जवान शहीद झाले होते, तर जैशच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राफेलचा मुद्दा आक्रमकपणे वापरला जात असताना याबाबत काँग्रेसने जाहिरातीत राफेलचा वापर केल्याने निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसच्या 9 पैकी 6 जाहिरातींवर आयोगाने आक्षेप घेतला आहे, ज्यामध्ये राफेलबाबत असलेल्या जाहिरातीचाही समावेश करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलंय. जो व्यक्ती स्वतःच्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही, तो तुम्हाला काय न्याय देणार, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे. भंडाऱ्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सभेत ते बोलत होते. तसेच त्यांनी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एचडब्ल्यू मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुक पेजला लाईक करा. आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एचडब्ल्यू मराठीची ॲप डाउनलोड करा. नमस्कार. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.